नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी हर्षा. आपल्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण बनवणार आहोत कैरीची भाजी. तुम्ही कधी ना कधी बनवलीच असेल, तर एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर यासाठी मी इथे 2 अशा बाजारात ज्या मिळतात, ज्या कमी आंबट असतात त्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर ह्या कैऱ्या घेताना थोड्याशा कच्च्या अशा घ्या, म्हणजे कडक असतील अशा, नाहीतर त्या आतमध्ये पिवळ्या निघतात. तर आतमध्ये आपल्याला त्या छान पांढऱ्या निघायला हव्यात, तरच त्याची भाजी अगदी छान आणि फोडी सुटसुटीत राहतात. तर याच्यावरचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे. या कच्च्या कैरीमध्ये अजून याची कोय पक्की झालेली नाही आहे, कवडी आहे, त्यामुळे आपल्याला याचं साल काढून घ्यायचं आहे. जर याची कोय ही पक्की असती तर सालही कडू लागले नसते. सालासकट केली तरी चालली असती. तर मी याचे दोघी कैऱ्यांचे साल काढून याचे असे लांबसर तुकडे करून घेणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या कैरीला छान आता आपण याचे काप करून घेऊया. मी एका साईडला गॅसवर पाणी उकळायला ठेवलेले आहे कढईत. त्यात आपल्याला या कैऱ्या म्हणजे कैरीच्या फोडी उकडून घ्यायच्या आहे. अगदी जास्त न उकडता त्या आपल्याला ट्रान्सफर थोड्याशा दिसायला लागतील इतपतच उकडायचे आहे. नाहीतर मग ते अगदीच जास्त उकडून मग त्याचा पूर्ण गरच असा मेल्ट होऊन जातो. तर आपल्याला थोड्या फोडी सारामध्ये तशाच राहायला हव्या आहेत, त्यामुळे त्यांना कमी प्रमाणात शिजवा. दाखवल्याप्रमाणे. तर बघा, छान आपल्या फोडी तयार झालेल्या आहेत. तर ह्या आता आपण पाण्यामध्ये उकळून घेऊया. तर पाणी आपल्याला आधीच उकळून घ्यायचं आहे, म्हणजे जे कामं आहेत आपले पटापट होतील. तर पाणी इथे उकळलेलं आहे. आता आपण यात त्या सर्व फोडी घालूया. मीठ वगैरे आता काही घालायची गरज नाही, फक्त पाण्यामध्ये आपल्याला त्या फोडी उकळून घ्यायच्या आहे. आणि फ्रेंड्स, नंतर हे पाणीही वाया जात नाही, जे की उरतं. खूप जास्त घालायचं नाही, थोडंसंच घालायचं. आणि जे उरलेलं पाणी असेल, जेव्हा आपण ह्या फोडी त्यातून काढून घेऊ, थोडंसं पाणी आपण जेव्हा भाजी बनवू तेव्हा त्याच्यात घालायचं आणि उरलेल्या पाण्याचं आपण सरबत बनवू शकतो. एखादी जलजिरा पावडर किंवा तुम्ही शिकंजी मसाला जर घरी बनवून ठेवलेला असेल किंवा रेडीमेड असेल तर तो त्यात ॲड करायचा. थोडा गूळ घालायचा. आपली छान अशी ड्रिंक तयार होते. त्यात थोडे बर्फाचे खडे घालायचे, खूप छान लागते. तर बघा, आपल्या कैऱ्या अगदी ट्रान्सफर अशा झालेल्या आहे आणि हे त्याचं पाणी निघालेलं आहे. तर आता ह्या कैऱ्या आपण आता कढईत थोडंसं तेल तापायला ठेवलेलं आहे. त्यात थोडंसं हे घालायचं, जिरं घालायचं. तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही मोहरीसुद्धा घालू शकता. आणि यात आता आपल्याला सर्व फोडी मिक्स करून घ्यायच्या आहे. आणि ह्या 2 कैऱ्या ज्या होत्या अर्धा किलोच्या आसपास होत्या, जरा अर्धा किलोपेक्षा थोड्याशा जास्त होत्या. तर त्यासाठी मी ते 2 वाटी गूळ घेतलेला आहे, म्हणजे साधारण 1.5 पाव असा गूळ असेल आपला. खूप जास्त याला लागत नाही. जर आपण गावरानी कैऱ्या घेतल्या त्या थोड्या आंबट असतात, तर त्यांच्यासाठी जास्त गूळ लागतो, यांना थोडा कमी लागतो. तर हे आता मी याच्यात थोडंसं पाणी ॲड केलं. याला छान मिक्स करून घ्यायचं, नाहीतर आपल्या कैऱ्या खाली कढईला चिकटतात. आता याच्यात चवीनुसार मीठ आणि आपल्याला जितकं तिखट बनवायचं आहे, जर मुलांसाठी बनवत असाल तर कमी तिखट बनवा, त्या हिशोबाने याच्यात लाल तिखट ॲड करायचं आहे. ही भाजी आपण फ्रीजमध्ये साधारण 15 दिवसांसाठी तरी स्टोअर करून ठेवू शकतो. रोज जेवणासोबत जसं आपण लोणचं घेतो तशी थोडी थोडी खाल्ल्याने खूप छान लागते. आम्ही तर भाकरीसोबत डायरेक्ट खातो. सर्वांनाच खूप आवडते आणि कैरींच्या सीझनमध्ये ही नेहमीच फ्रीजमध्ये बनवून ठेवलेलीच असते. तर आता याला छान उकळी येऊ द्यायची आणि थोड्याच वेळात, अगदी 5च मिनिटात आपली भाजी तयार आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा आणि नक्की ट्राय केल्यावर कशी झाली हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून खूप सारे छान छान व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. धन्यवाद.